नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुनला फोन येतो इन्स्पेक्टर सावंतांचा आणि फोनवर बोलण्यासाठी तो बाहेर येतो. तेव्हा त्याला कळतं की सिक्युरिटी गार्ड गायब झालेला आहे. त्याला तर धक्काच बसतो. हे कसं शक्य आहे? कारण सिक्युरिटी गार्ड आपल्याला मदत करणारे हे फक्त आपल्या दोघांना माहीत होतं. तेव्हा इन्स्पेक्टर सावंतही सांगतात नक्कीच कोणीतरी गडबड केली आहे आणि सिक्युरिटी गार्डला गायब केलं आहे. अर्जुनला पण टेन्शन आलेलं असतं, पण फोन ठेवल्यानंतर तो विचार करतो आता ही गोष्ट सायलीला नको सांगायला, नाही तर तिचं टेन्शन परत वाढेल. तर रूममध्ये सायली विचारातच असते तेव्हा अर्जुन येतो. काय झालं बायको? तेव्हा सायली सांगते काय चालू आहे मला तर काही कळतच नाही आहे. अचानक ती आपल्या घरामध्ये आली, सगळं व्यवस्थित चालू होतं आणि उद्ध्वस्त करून टाकलं. तर अर्जुन पण तिला समजून सांगत असतो जाऊ दे आता, जे झालं ते झालं, पण याचा विचार तू करू नको. सायली म्हणते विचार कसा नको करू? सगळ्याचा परिणाम आपल्या पूर्ण कुटुंबावर पडतोय ना. आणि मला असं वाटतंय की आईंबरोबर जाऊन बोललं पाहिजे मी, कारण त्यासुद्धा सारखा तोच विचार करत असतील. अर्जुन पण सांगत असतो त्याची काही गरज नाही आहे. मम्माच्या डोक्यामध्ये तो विचार नसेल आणि तू बोलल्यानंतर परत ती विचार करायला लागेल, तेव्हा मला असं वाटतं की तू नको जायला तिथे. बरं मला सांग, तन्वीबद्दल तुला काही आठवलं का? तर सायली सांगते या सगळ्या गोंधळामुळे मला काहीच नाही आठवते. आतापर्यंत तरी तन्वीबद्दल मला काही गोष्टी आठवत होत्या, पण आता तर काहीच नाही आठवत. तिला प्रतिमा आत्यांनी दाखवलेल्या काही वस्तूंमुळे थोडंफार आठवतं. तसं ती अर्जुनला शेअर करते. तेव्हा अर्जुन म्हणतो आपण एक काम करूया, माझ्याकडे तन्वीचं गाठोडं आहे, त्यातलं सामान बघितल्यानंतर बघूया तुला काही आठवतं की नाही ते. सायली विचारते आहे का तुमच्याकडे तन्वीचं गाठोडं? पण त्याच वेळेला तिच्या डोक्यात प्रियाचे पण विचार चालू असतात की घरी आल्यानंतर तिने किती तमाशा घातला. आणि या सगळ्या विचारांमध्ये सायली खूप गोंधळून गेलेली असते. तर दुसरीकडे अश्विन बसलेला असतो त्याच्या रूममध्ये आणि कल्पना काकू नाश्ता घेऊन येतात. चल अश्विन, थोडा नाश्ता करून घे. तेव्हा अश्विन सांगतो नाही मम्मा, मला भूक नाही आहे. तेव्हा कल्पना काकू म्हणतात नाही, मी तुझं काही ऐकून घेणार नाही, तुला थोडा नाश्ता करावाच लागेल. अश्विन पण सांगत असतो मम्मा ऐक ना, खरंच माझी इच्छा नाही आहे. कल्पना काकू म्हणतात मला कळतंय बाळा तुझी काय अवस्था आहे, पण या गोष्टीचा विचार करू नकोस ना तू. आणि मला सांग, प्रिया सांगते तर ते बाळ तुझं आहे, तू ॲक्सेप्ट का करत नाही आहे? अश्विन म्हणतो नाही मम्मा, ते बाळ माझं नाही आहे. मला 100% गॅरंटी आहे ते माझं बाळ असू शकत नाही. आणि ती कशी आहे मला चांगलंच माहिती आहे. तिला जर काही हवं असेल ना, ती माझ्या नावाखाली खपवायला बघेल, पण मला या सगळ्या भानगडीत पडायचंच नाही आहे. आणि प्लीज मम्मा, तू परत परत मला त्या गोष्टींची आठवण देऊ नकोस. तेव्हा कल्पना काकूही सांगतात हो बाळा, पण तू या सगळ्यांचा त्रास करून घेऊ नकोस. आणि त्याला खाऊ पण घालते आणि मायेने जवळ घेते. अश्विन पण खूप इमोशनल झालेला असतो आणि त्याला थोडा धीर पण मिळतो. तर दुसरीकडे अर्जुन सायलीने गाठोडं खोललेलं असतं आणि सायली खूप बारकाईने त्या वस्तू बघत असते. अर्जुन विचारतो या सगळ्या वस्तू बघून तुला काही आठवतंय का? तेव्हा सायली म्हणते या वस्तू मी आधी पण बघितलं आहे, तेव्हा पण या मला माझ्याच वाटायच्या आणि आत्तासुद्धा माझ्या वाटत आहे. पण मी तन्वी असतानाच्या कुठल्याच गोष्टी मला आठवत नाही आहे. पण काही आठवलं असतं ना तर सगळं सोपं झालं असतं. काही आठवत नाही म्हणून अवघड होऊन बसलं आहे. तर अर्जुन पण सांगत असतो ठीक आहे, आपण हळूहळू सगळ्या गोष्टींचा विचार करू. तर दुसरीकडे राकेश आलेला असतो नागराज काकांना भेटायला आणि रात्री जो काही प्रकार घडलेला तो सगळा सांगतो. सायलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणून. तर नागराज काका त्याच्यावरच चिडतात आणि एक सटकन त्याच्या गालावर ठेवून देतात. अरे राकेश, तुला काही अक्कल आहे का नाही? सुभेदारांना बर्बाद करायचे, त्यांचा जीव नाही घ्यायचा आहे. असे काही उद्योग करशील ना उलटे पालटे, तर माझ्यासोबत तू पण इथं जेलमध्ये येऊन बसशील. मला कोण बाहेर काढणार? मी काय माझं आयुष्य इथे जेलमध्येच घालायचं आहे का? ते अर्जुन सायली कशा आहेत माहीत नाही तुला. अगदी छोटा क्ल्यू जरी भेटला ना तुझ्या विरोधात, तरी तुझ्यापर्यंत येऊन पोचतील. बरं आता झालं ते झालं, पण इथून पुढे असे नको ते उद्योग करू नकोस. तेव्हा राकेश पण म्हणतो सॉरी बाबा, माझ्याकडनं चुकलं, आता इथून पुढे असं काही करणार नाही मी. तुम्ही जे बोलताय ते पटतंय मला, आता नाही होणार असं काही. तर दुसरीकडे सायली अर्जुनला सांगत असते मी कसं लक्षात आणू की मीच तन्वी आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो बायको तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. आरशासमोर तिला घेऊन जातो. ही समोर आहे ना, ती तन्वी, माझी लहानपणाची मैत्रीण. आम्ही लहान असताना खूप मस्ती करायचो. आमचं बॉन्डिंग खूप वेगळं होतं. आम्ही मजा मस्ती खूप वेगळ्या पद्धतीने करायचो. आणि आतासुद्धा सायलीचा आणि माझा बॉन्ड काही वेगळा नाही. काही काही गोष्टी ना आमच्या परफेक्ट जुळतात. तन्वी असण्याचा हाच एक मोठा पुरावा आहे आमच्याकडे. अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायलीच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली असते. तर अर्जुन तिला जवळ घेतो तेव्हा सायली म्हणते
तुम्हाला बरोबर कळतं ना माझ्या चेहऱ्यावर स्माईल कशी आणायची ती. तर अर्जुन पण तिला सांगत असतो, बायको तू नको विचार करू जास्त, तुझे आई बाबा मी तुला नक्की मिळवून देईल आणि मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तर दुसरीकडे महिपत शिकरेंजवळ ती मुलगी आलेली असते. तिने पूर्ण आश्रमाचा प्लॅन बनवून आणलेला असतो आणि तो प्लॅन महिपत शिकरेंना दाखवत असते. तेव्हा ते म्हणतात, तू जो काही प्लॅन बनवून आणला आहे तो अगदी व्यवस्थित आहे, पण मला असं वाटतं की तू इथे अन्नछत्र पण बांध. कसं आहे, आपल्याकडे जी माणसं येतील ती उपाशी जायला नको. मला फक्त एवढंच वाटतंय. कसं आहे, भक्त येणार तर त्यांना खायला पण भेटलं पाहिजे ना. तेव्हा ती मुलगी म्हणते, हो हो तुम्ही म्हणताय ना, आम्ही हे पण करू. तर तिथे सचिन पण असतो आणि तो विचार करतो की ही मुलगी तिचा स्वतःचा इतका वेळ वाया घालून का करत असेल, हे तिचा फायदा काय असेल. कारण महिपत शिकरेंनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी करायला ती तयार असते आणि महिपत शिकरेंना फोन येतो म्हणून ते बाहेर जातात. तेव्हा सचिन डायरेक्ट त्या मुलीशी बोलतो, साधारण किती खर्च जातो आहे तुझा. तेव्हा ती मुलगी सांगते 1-2 कोटीपर्यंत. तेव्हा सचिन म्हणतो, बापरे 1-2 कोटी, तुझं काही प्रॉफिट आहे का यामध्ये. तर ती मुलगी म्हणते, मी आज जे काही आहे ना महिपत बाबांमुळेच आहे, तेव्हा मी त्यांच्यासाठी हे तर करूच शकते. आपल्याला जर एखाद्या गोष्टीतनं प्रॉफिट होत असेल तर पुढे जाऊन परत ह्या सगळ्या गोष्टी भेटतीलच की. तेव्हा सचिन पण मनातच विचार करतो, हिला जर एवढा प्रॉफिट होणार असेल तर आपण पण आपला फायदा करूनच घेतला पाहिजे. जाऊ दे, यांना काय जे करायचं ते करू दे, पण मी माझा तर फायदा करून घेणार हे नक्की त्याचं ठरलेलं असतं. तर दुसरीकडे व्हाईट बोर्डवर अर्जुन लिहित असतो सगळे पॉईंट. आधी तर DNA टेस्ट नाव लिहितो. सर्वात आधी आपण DNA टेस्ट करून घेऊया. तेव्हा सायली म्हणते, हो करूया, पण घरात याबद्दल कोणालाच काहीच नको सांगायला. प्रियाच्या वेळेला ज्या पद्धतीने केलं अगदी त्याच पद्धतीने आता पण करूया. तर या सगळ्याला अर्जुन पण तयार असतो आणि तो म्हणतो, आता आपण काही गोष्टी अशा करूया की ज्यामुळे तुला पण त्रास नको व्हायला. लहान असताना माझ्याबरोबर ज्या ज्या गोष्टी केल्या आहे त्या आपण या व्हाईट बोर्डवर लिहूया आणि त्यातनं तुला काही आठवतं की नाही ते बघूया. तो बोर्डवर काही नावं लिहितो, जसं की सेंटेड इरेझर, आईस्क्रीम, लॉकेट, त्याच्याबरोबर घातलेले काही प्रसंग. सायली म्हणते, अहो तुम्ही बाजूला तर व्हा ना, मला बघू द्या तुम्ही काय लिहिलं आहे. तेव्हा अर्जुन बाजूला होतो आणि वाचून दाखवतो. तेव्हा सायली विचारते, हे सगळं काय आहे. अर्जुन म्हणतो, अगं माझ्याबरोबर घातलेले प्रसंग हे, त्यातला आईस्क्रीमचा प्रसंग आपण रिक्रिएट करूया. तर सायली पण म्हणते, हो ठीक आहे चालेल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की दोघं पण किचनमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी आलेले असतात आणि सायलीला आठवतं की लहान असताना अर्जुन सायली दोघं असे गुपचूप यायचे आईस्क्रीम खायला आणि आईस्क्रीम अशी वाटीतनं काढून घेता त्या डब्यामध्येच खायचे. तर सगळं झाल्यानंतर अर्जुन विचारतो, तुला हे सगळं केल्यानंतर काय आठवतं आहे. सायली म्हणते, हो आपल्याबरोबर या गोष्टी आधी पण घडल्या आहे. तेव्हा आजच्या भागात एवढंच. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.